केमिकल बॉन्डिंग लेसन नंबर 3. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या पार्टचं नाव आहे आपल्या लिमिटेशन्स ऑफ ऑक्टेट थिअरी. पहिल्या 2 तासिकेमध्ये आपण काय पाहिलं होतं? ऑक्टेट थिअरी म्हणजेच ऑक्टेट रूल म्हणजेच काय, त्यालाच इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ व्हॅलन्सी असं म्हटलं होतं आपण, बरोबर? कोणी मांडली होती थिअरी? लेव्हिस आणि कोसेल नावाच्या सायंटिस्टनं, बरोबर आहे. काय स्टेटमेंट दिलं होतं? इन ए केमिकल कॉम्बिनेशन एव्हरी ॲटम ट्राय टू अटेंड द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ नियरेस्ट नोबेल गॅस आयदर बाय लुझिंग or by gaining or by sharing the electron, बरोबर. मग आपण या थिअरीनुसार 2 प्रकारची बॉन्डिंग पाहिली, आयोनिक बॉन्ड आणि कोव्हॅलेंट बॉन्ड. आयोनिक बॉन्ड, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन विच होल्ड ॲटम्स टू द फोर्स ऑफ आयोनिक बॉन्ड कसा तयार होतो म्हटलं होतं आपण? इट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट बिटवीन 2 अपोजिटली चार्ज्ड आयन, दॅट इज पॉझिटिव्ह आयन अँड निगेटिव्ह आयन. आणि बॉन्ड म्हणजे काय? इट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन विच होल्ड ॲटम्स टुगेदर इन ए मॉलिक्यूल. आणि कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय म्हटलं होतं आपण? इट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन present between 2 atoms by the sharing of electron or the bond which is formed by the sharing of electron called as a covalent bond. आयोनिक बॉन्ड मध्ये आपण 2 एक्झाम्पल घेतले. कोणते कोणते? फॉर्मेशन ऑफ सोडियम क्लोराइड आणि फॉर्मेशन ऑफ कॅल्शियम क्लोराइड. कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये आपण फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल, फॉर्मेशन ऑफ क्लोरीन मॉलिक्यूल, फॉर्मेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल आणि फॉर्मेशन ऑफ मिथेन मॉलिक्यूल, बरोबर आहे. इथपर्यंत आपण पहिल्या 2 भागामध्ये आलो होतो. आता या थिअरीचे लिमिटेशन्स काय आहेत? लिमिटेशन्स म्हणजे काय नेमकं? तर या थिअरीला काही प्रश्नांची उत्तर देता आले नाही. त्याला म्हणायचं लिमिटेशन्स ऑफ द थिअरी. म्हणजे काय? काही प्रश्नांची उत्तर थिअरीला देता येत नाही. आणि म्हणून मग काय झालं की ही थिअरी म्हणजे आपण याला बात तर करत नाही, परंतु यांनी काही गोष्टीचं उत्तर दिलं की नाही, मग ही ऍक्सेप्ट करतो. आणि मग याच्यापेक्षा चांगली थिअरी जर कोणा मांडली तर ती पुन्हा ऍक्सेप्ट करतो. म्हणून ही पण शिकून घेतो आपण आणि ती पुढची पण शिकून घेतो. विशेषतः आयोनिक बॉन्ड बद्दल आणि अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे, पण काही ठिकाणी मात्र थिअरी उत्तर देत नाही. त्याला काय म्हणायचं मग आपण? लिमिटेशन्स ऑफ द इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ व्हॅलन्सी किंवा लिमिटेशन्स ऑफ द ऑक्टेट रूल. ठीक आहे. आता पहिला पॉइंट कोणता आहे थिअरीच्या लिमिटेशन्स मध्ये? पहिला पॉइंट सांगितला आपल्याला आता, दिस थिअरी फेल्स टू एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ दोज कंपाउंड which contain incomplete and expanded octet. This theory fails to explain. ही थिअरी फेल ठरते एक्सप्लेन करायला. काय फेल ठरते? फॉर्मेशन ऑफ दोज कंपाउंड, अशा कंपाउंडच्या फॉर्मेशन बद्दल थिअरी फेल ठरते. कशा प्रकारच्या? which contain incomplete and expanded octet. आता हे दोन्ही शब्द आपल्यासाठी नवीन आले, इनकम्प्लीट ऑक्टेट आणि एक्सपांडेड ऑक्टेट. त्याच्या नावात आहे खरं तर. ऑक्टेट म्हणजे 8, इनकम्प्लीट म्हणजे 8 पेक्षा कमी आणि एक्सपांडेड म्हणजे 8 पेक्षा जास्त. ठीक आहे. ऑक्टेट म्हणजे 8, इनकम्प्लीट ऑक्टेट म्हणजे 8 ला कमी आणि एक्सपांडेड ऑक्टेट म्हणजे काय? मग 8 पेक्षा जास्त. मग असे काही मॉलिक्युल्स आहेत की ज्याच्यामध्ये 8 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन पण आलेले दिसतात बाहेरच्या शेलमध्ये मॉलिक्यूल तयार झाल्यानंतर. तर काही ठिकाणी 8 पेक्षा जास्त मॉलिक्यूल पण आपल्याला 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन पण आपल्याला आउटर शेलमध्ये पाहायला मिळतात काही मॉलिक्यूलमध्ये. मग जिथे 8 पेक्षा कमी भरतात आउटर शेल मध्ये इलेक्ट्रॉन, त्याला इनकम्प्लीट ऑक्टेट म्हणायचं.
आणि जिथे 8 पेक्षा जास्त भरतात त्याला एक्सपांडेड ऑक्टेट म्हणायचं. मग आता नियम जो आहे आपला तो नियम इथे थोडक्यात पाळला जात नाही. काय होता नियम ऑक्टेट थिअरीचा? एव्हरी ॲटम ट्राय टू अटेंड द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ नियरेस्ट नोबेल गॅस. मग आपल्याला एक तर 8 इलेक्ट्रॉन पाहिजेत किंवा सुरुवातीचे असतील एलिमेंट तर 2 तरी पाहिजेत. एक तर डुप्लेट स्टेट यायला पाहिजेत किंवा ऑक्टेट यायला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त काही वेगळ्या इलेक्ट्रॉन देखील येतात, त्याचं नेमकं आपल्याला आता एक्सप्लेनेशन बघायचं आहे. मग आता पहिला पॉइंट घेऊया आपण, इनकम्प्लीट ऑक्टेट आणि त्याचं उदाहरण. ठीक आहे. द थिअरी फेल्स टू एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ दोज कंपाउंड which contain incomplete and expanded octet. आता इनकम्प्लीट ऑक्टेट म्हणजे काय? ऑक्टेट म्हणजे 8, इनकम्प्लीट म्हणजे काय? 8 पेक्षा कमी. थोडक्यात इनकम्प्लीट ऑक्टेट. Here central atom in a molecule contain less than 8 electron in the outer shell, that is valency cell. व्हॅलन्सी सेललाच आउटर शेल ही म्हटल्या जातं. पहा बरं, मग इनकम्प्लीट ऑक्टेटची व्याख्या नेहमी परीक्षेत विचारतात. डिफाइन इनकम्प्लीट ऑक्टेट विथ एनी वन एक्झाम्पल. मग तुम्हाला ते देता आलं पाहिजे. काय सांगणार? इनकम्प्लीट ऑक्टेट हिअर इट इज डिफाइन्ड ॲज हिअर सेंट्रल ॲटम इन ए मॉलिक्यूल कंटेन लेस दॅन 8 इलेक्ट्रॉन कॉल्ड एज ए इनकम्प्लीट ऑक्टेट. फॉर एक्झाम्पल बेरिलियम फ्लोराइड, बोरॉन ट्रायफ्लोराइड, हे दोन्ही उदाहरणं इनकम्प्लीट ऑक्टेट मध्ये येतात. आता उदाहरण पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की नेमकं इनकम्प्लीट आणि एक्सपांडेड म्हणजे काय आहे ते. चालेल. इनकम्प्लीट ऑक्टेट. आता बेरिलियम फ्लोराइडचं फॉर्मेशन आपण पाहूया. मग बेरिलियम Be ॲटॉमिक नंबर 4 आहे बेरिलियमचा. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल 1s2 2s2. बरोबर आहे. म्हणजे पहिल्या शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या शेल मध्ये पण 2 इलेक्ट्रॉन, म्हणजे डिस्ट्रीब्युशन झालं 2 आणि 2. फ्लोरीनच्या एकूण इलेक्ट्रॉन 9 म्हणजे ॲटॉमिक नंबर 9. 1s2 2s2 आणि 2p5 म्हणजे 2 आणि 7. बरोबर आहे. आता फ्लोरीनच्या बाहेरच्या शेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे. बेरिलियमच्या किती आहेत? 2 आहेत. मग हा बेरिलियम फ्लोराइड मॉलिक्यूल कसा तयार होईल पहा. आता हा बेरिलियम बाहेरच्या शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन, हे मी दाखवतो. आता बेरिलियमच्या बाहेरच्या शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन. आता 2 फ्लोरीन ॲटम आले, काय होईल पहा बर. मग हा बेरिलियम या बाजूनी फ्लोरीन ॲटम आला. फ्लोरीनच्या बाहेरच्या शेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन आणि एक हा भागीदारी झाली. बरोबर आहे. इथे पण हा दुसरा फ्लोरीन ॲटम आला, इथे भागीदारी झाली. आता फ्लोरीननी बरोबर त्याच्या बाहेरच्या शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन आणले. बरोबर आहे की नाही? म्हणजे फ्लोरीनचं तो ऑक्टेट कंप्लीट झालं. आता बेरिलियमचा विचार करा बरं. आता बेरिलियमच्या बाहेरच्या शेल मध्ये मात्र तुम्हाला किती इलेक्ट्रॉन दिसून राहिले? फक्त 4 आहे. हे 4च. आता पहा बरं, आपला नियम काय होता? नियम होता एव्हरी ॲटम इन ए केमिकल कॉम्बिनेशन, एव्हरी ॲटम ट्राय टू अटेंड द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ नियरेस्ट नोबेल गॅस आयदर बाय लुजिंग और बाय गेनिंग और बाय शेअरिंग द इलेक्ट्रॉन. मग आता ठीक आहे, फ्लोरीनच्या तर बाहेरच्या शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन आले, इथे 8 आले, पण बेरिलियमच्या बाहेरच्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आले? 4च इलेक्ट्रॉन आले. मग त्याने ऑक्टेट पूर्ण केलं का? नाही. 8 पेक्षा इलेक्ट्रॉन कमी आले. मग अशा मॉलिक्यूलला मी काय म्हणेल? द मॉलिक्यूल कंटेनिंग इनकम्प्लीट ऑक्टेट. काय म्हणेल? दिस बेरिलियम फ्लोराइड मॉलिक्यूल, it is an example of incomplete octet because here central atom मधला atom, central atom in a molecule मधला central झाला. Central atom in a molecule contain less than 8 electron called as a incomplete octet. Here beryllium contain only 4 electron, that is less than 8 electron, and hence it is a example of incomplete octet.
मग आता इथे नियम पाळला गेला नाही. मग हा प्रश्न जर आपण विचारला ऑक्टेट थिअरीला, का रे बाबा तू तर सांगितलं होतं एव्हरी ॲटम ट्राय टू अटेंड, मग आता त्याला या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही. मग यालाच आपण काय म्हणत असतो, लिमिटेशन्स ऑफ द ऑक्टेट थिअरी. म्हणजे या थिअरीनं काही प्रश्नांची उत्तरं नक्कीच दिले, पण काही प्रश्नांची उत्तरं देता येत नाही. त्याला काय म्हणायचं, लिमिटेशन्स ऑफ ऑक्टेट थिअरी. म्हणजे बेरिलियम फ्लोराईड मॉलिक्यूल खरं तर या थिअरी प्रमाणे तयार व्हायला नको होता, पण झाला आहे, अस्तित्वात आहे. आली ना अडचण आता. मग अशा वेळेला थिअरी फेकून नाही देत आपण, टाकून नाही देत, शिकून घेतो. त्यांनी ज्या चांगल्या गोष्टी दिल्या त्याही शिकून घेतो, आणि ज्या गोष्टीचं उत्तर देता येत नाही, मग असं का झालं असलं पाहिजे याचं उत्तर घेऊन नवीन कोणीतरी येईल, त्याला म्हणायचं नवीन थिअरी, नाही का. येते नवीन थिअरी, पण घेणार आहोत आपण पुढचा पार्ट पण. आता आपण पुढे जाऊया. दुसरं एक एक्झाम्पल आहे पहा, बोरॉन ट्रायफ्लोराइड, BF3, बोरॉन ट्रायफ्लोराइड. आता बोरॉन ट्रायफ्लोराइड जो आहे हा कसा तयार झाला आपण पाहूया. बोरॉन ट्रायफ्लोराइड, तर बोरॉनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, बोरॉन 5, मग 1s2 2s2 2px1 किंवा 2p1 लिहिलं तरी चालेल, बरोबर आहे. म्हणजे पहिल्या शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या शेल मध्ये 3 इलेक्ट्रॉन, बरोबर आहे. 1s2 2s2 2p1 म्हणा, किंवा हुन्स रोल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटी नुसार 2px1 झालं, ठीक आहे. मग आता फ्लोरीनचा आत्ताच पाहिला आपण 9, 1s2 2s2 2px2 2py2 2pz1 म्हणजे सरळ सरळ 2p5 2 आणि 7. पहिल्या शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या शेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन, बरोबर आहे. मग आता फ्लोरीनला जवळ कोण आहे, निऑन. म्हणजे फ्लोरीनने बाहेरच्या शेल मध्ये 7च्या ऐवजी किती इलेक्ट्रॉन आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, थिअरीच्या म्हणण्यानुसार 8 इलेक्ट्रॉन, बरोबर आहे. आता या 5ला जवळ कोण आहे, 8, बरोबर आहे. किंवा 2 तर शक्य नाही, 8ही शक्य होत नाही इथे, पण तरी मॉलिक्यूल तो सापडतो आणि तो स्टेबल आहे. विशेष म्हणजे हे मॉलिक्यूल स्टेबल स्टेट मध्ये आढळून येतात. म्हणजे काय, आता मॉलिक्यूल कसा तयार होईल याचा विचार करा. हा झाला बोरॉन, बोरॉनच्या बाहेरच्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन म्हटलं मी, हा बोरॉनच्या बाहेरच्या शेल मध्ये 3 इलेक्ट्रॉन मी दाखवले, हे 3. आता बोरॉन ट्रायफ्लोराइड, मग 3 फ्लोरीन ॲटम आले. हा पहिला फ्लोरीन ॲटम इथे लिहिला मी, दुसरा फ्लोरीन ॲटम इथे लिहिला, तिसरा फ्लोरीन ॲटम इथे लिहिला. आता फ्लोरीनच्या बाहेरच्या शेल मध्ये किती किती इलेक्ट्रॉन असतात म्हटलं आपण, 7 इलेक्ट्रॉन. मग आता हे दाखवतोय मी, 1 2 3 4 5 6 आणि एक भागीदारी मध्ये आला. शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे कोण, कोव्हॅलेंट बॉन्ड. हा इथे कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झाला. त्याच्यानंतर हा बोरॉन, इथे 7 इलेक्ट्रॉन दाखवा. फ्लोरीनच्या बाहेरच्या शेल मध्ये हे 6, एक 7वा, एक भागीदारीचा. इथे फ्लोरीनच्या बाहेरच्या शेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन दाखवा, 6 आणि हा 7. काही अडचण. आता आपण विचार करूया की तिघांच्याही बाहेरच्या शेल मध्ये किती किती इलेक्ट्रॉन आले त्याचा विचार करूया. चौघांच्याही 4 आयटम आले एकूण इथे. या फ्लोरीन ॲटमचा विचार करा, बरोबर. 7 स्वतःचे, एक बोरॉनचा, म्हणजे झालं 2 आणि 8 कॉन्फिगरेशन. म्हणजे नियरेस्ट नोबेल गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याने अटेंड केलं, काही प्रॉब्लेम नाही. इथे दुसरा फ्लोरीन ॲटम, याच्याही बाहेरच्या शेल मध्ये तुम्हाला किती इलेक्ट्रॉन दिसून राहिले मोजा, 1 2 3 4 5 6 7 8. 7 स्वतःचे, एक कोणाचा, बोरॉनचा, म्हणजे किती झाले, इथे पण 2 8 कॉन्फिगरेशन झालं. या फ्लोरीन ॲटमचा विचार करा. आता या फ्लोरीन ॲटमनी पण पहा, आता त्याच्या बाहेरच्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आणले,
2 4 6 7 आणि 8 याही फ्लोरीन ॲटमला कॉन्फिगरेशन मिळालं, स्टेबल कॉन्फिगरेशन मिळालं. कोणाचं? नियरेस्ट नोबेल गॅस म्हणजे निऑनचं. आता बोरॉनचा विचार करा बरं. मधला सेंट्रल बोरॉन ॲटमचा जर तुम्ही विचार केला तर आता मी पाहे असं दाखवतोय. हा सेंट्रल बोरॉन ॲटम. मोजा बरं इलेक्ट्रॉन किती झाले? 1 2 3 4 5 आणि 6. मग आहे का असं कोणी एखादा इनर्ट गॅस आहे का की ज्याच्या बाहेरच्या शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहे? नाही. एक तर 2 असतात किंवा 8 असतात. एक तर डिवेट स्टेट यायला पाहिजे होती किंवा ऑक्टेट स्टेट यायला पाहिजे होती, पण आली का इथे? नाही आली. मग हा जो बोरॉन ट्रायफ्लोराइड मॉलिक्यूल याला काय म्हटलं होतं आपण? डॉट स्ट्रक्चर. कोणतं? याला म्हणायचं डॉट स्ट्रक्चर. आणि डॅश स्ट्रक्चर म्हणजे काय? तर फक्त अशी एक रेष काढायची, त्याला म्हणायचं बॉन्ड. म्हणजे थोडक्यात हा झाला बोरॉन ट्रायफ्लोराइड BF3 मॉलिक्यूल. बरोबर आहे की नाही? याला कोणतं स्ट्रक्चर म्हटलं आपण? डॅश स्ट्रक्चर. याला म्हणायचं डॅश स्ट्रक्चर. परीक्षेत हे विचारतात. राईट डाऊन द डॉट अँड डॅश स्ट्रक्चर फॉर फॉलोइंग मॉलिक्यूल. आणि हे डॉट आणि डॅश स्ट्रक्चर लिहिता येतं ते या थिअरीची देणगी आहे. खरं म्हणजे आपल्याला फायदा होतो की कंपाऊंड कसा लिहायचा. कमीत कमी हे तर माहिती झालं की इथे मात्र 8 इलेक्ट्रॉन नाहीये बाहेरच्या शेलमध्ये बोरॉनच्या. 8 पेक्षा कमी आहे. मग याला काय म्हणायचं ठरलं? इनकम्प्लीट ऑक्टेट. बरोबर आहे? मग बोरॉन ट्रायफ्लोराइड इट इज ए एक्झाम्पल ऑफ incomplete octet because here central boron atom contain less than 8 electron, that is 6 electron. मग याला म्हणायचं इनकम्प्लीट ऑक्टेट. आता बेरिलियम फ्लोराइडचं समजा तुम्हाला जर म्हटलं मी डॉट आणि डॅश स्ट्रक्चर काढा, तर अगोदर आपण डॉट स्ट्रक्चर दाखवलेलंच आहे. बेरिलियम फ्लोराइड म्हणजे सरळ सरळ Be आणि हा F, 2 फ्लोरीन ॲटम. हे झालं डॅश स्ट्रक्चर. आणि समजा हे एक काढूनच टाका, हे पूर्ण, आणि इथे Be लिहा, झालं त्याचं स्ट्रक्चर. अगोदर जे घेतलं एक्झाम्पल आपण ते. मग आता इनकम्प्लीट ऑक्टेट मध्ये काही अडचण आहे का पाहावर? पहिला पॉइंट तर तुम्हाला माहिती झाला काय की थिअरीला अशा मॉलिक्युलचं उत्तर देता येत नाही फॉर्मेशन बद्दल की ज्या मॉलिक्यूल मध्ये सेंट्रल ॲटम मध्ये 8 पेक्षाही कमी इलेक्ट्रॉन येतात, तर काही ठिकाणी 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन येतात. मग 8 पेक्षा जर कमी असेल तर काय म्हणायचं ठरलं आपल्याला? इनकम्प्लीट ऑक्टेट. मग मी आता पहिला पॉइंट सांगितलं. द थिअरी फेल्स टू एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ दोज कंपाउंड विच कंटेन इनकम्प्लीट ऑक्टेट. बरोबर आहे? मग आता थिअरी काय आहे? स्टेटमेंट आपलं, एव्हरी ॲटम ट्राय टू अटेन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ नियरेस्ट नोबेल गॅस आयदर बाय लुझिंग और बाय गेनिंग और बाय शेअरिंग द इलेक्ट्रॉन. मग त्या थिअरीनुसार हे काही बरोबर नाही. मग हा मॉलिक्यूल का तयार झाला या प्रश्नाचं उत्तर थिअरीकडे नाही. मग याला काय म्हणायचं? लिमिटेशन्स. आता आपण एक्सपांडेड ऑक्टेट कडे जाणार आहोत. पुढचा लेसन घेऊ, अन्यथा व्हिडिओ थोडा मोठा होईल. ठीक आहे? तोपर्यंत गुड बाय.